वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्रंथराज ग्रामगीता पंचक 6वे प्रेम धर्म स्थापन पंचक अध्याय 26वा मूर्ती उपासना। श्री गुरुदेवाय नमः। ईश्वर सर्वा ठाई व्यापला, तो पंथी नाही विभागला, मग उणे अधिक कोणाला का म्हणावे। ऐसे ऐकोनी निरूपण, एक श्रोता करी प्रश्न, देव विशाल व्यापक पूर्ण, मग का समर्थन मूर्तीचे। असो कोणाही धर्माची खूण, परिमूर्ती मानवांनी केली निर्माण, तेथे कोठले देवपण, तिचे पूजन कशाला। देव कुणाची पूजा नेघे, त्यास नको हे वावगे, स्वय बोलला भक्त संगे, मज हवे शुद्ध प्रेम। याचे ऐकावे उत्तर, प्रेम निर्मावे एका मूर्तीवर, तेची क्रमाने करावे विश्वाकार, हाची हेतू पूजनाचा। देवाची स्मरण मूर्ती बघता, त्यांचे जीवन कार्य ध्यानी आणता, शक्ती येते मनासी तत्वता, मानसिक संयोगे। मनासी लावा वया चिंतन, लागा वया मार्गाचे आकर्षण, नेमिले असे प्रतिमा पूजन, साधू संती। मनास पाहिजे काही आधार, म्हणून आरंभी मानिले साकार, देवे व्यापिले चराचर, तेथे मूर्ती तद्रूपची। परी जो सिद्धांताचा पुरस्कर्ता झाला, त्यासही जनदेव बोलला, त्याची ही प्रतिमा पूजू लागला भोळेपणाने। जरी पूजली व्यक्ती मूर्ती, तरी चुकली मीन म्हणे चित्ती, परी सिद्धांत वावगे राखिती, हे तो आहे अज्ञानपण। सुखासाठी आखिली दिशा, रेखिला घराचा नकाशा, परी लाभली शेवटी निराशा, नकाशाची राखता। घर राहाया नाही मिळाले, नकाशे नकाशेच राहिले, तेने समाधान भंगले, जाणीव होता पुढे पुढे। तैसेची झाले मूर्ती पूजेचे, जे जे पंथ दिसती आजचे, तेथील साधक मूर्ती पूजे पुढचे काहीच नेने। तो मूर्ती धरोणीच बसला, मूर्खची समजतो पुढची आला, म्हणतो भ्रष्टाचार झाला, मूर्ती पूजे वाचोनी। त्यासी कळला नाही धर्म, मूर्ती पूजेचे काय वर्म, उगीच वाढवूनी घेतला भ्रम, बिचाऱ्याने अंतरी। घरी देवाचा कट्टर पुजारी, असत्य करीत असे बाजारी, व्यवहार करिता झाला वैरी, ज्याचा त्याचा। देवळा माझी कान धरी, नाक धरोणी प्राणायाम करी, बाहेर येता शिवी दे कावरी, ज्यासी त्यासी। देवाद्वारी हवन करी, बाहेर भिकाऱ्यांसी मारी, पोटान दे चून भाकरी, उपाशियांच्या कधीही। आमचा देव सत्याची बोले, परी आम्ही पाहिजे खोटे केले, ऐसे असोनी भक्त झाले, म्हणती आम्ही। स्वये म्हणवी राम भक्त, नाही एक पत्नी व्रत, नित्य पूजितो हनुमंत, व्यसने झाला प्रेतायसा। देव दुर्जनांसी संहारी, कष्ट करीतो भक्तान घरी, भक्त बघा हा व्यभिचारी, आळसे घरी झोपतसे। देव म्हणे मी सर्वत्र, दीन रंक माझे पुत्र, उपासक त्यांसी दिवस रात्र, पिळोनी चैन भोगी तसे। प्रभू आमुचा पतित पावन, म्हणून कंठरवे करी गायन, मानवांसी अस्पृश्यहीन, मानून डोल मिरवितो। देवांच्या मूर्तीसाठी, सोने हिरे बैसवी मुकुटी, न दे श्रमिकांसी लंगोटी, मंदिर बांधता मेला तरी,
कसले हे देवपूजन, मूर्ती पूजेचे विडंबन. केवढे शिरले आहे अज्ञान, आपणा माझी देवळा माझी करी भजन. बाहेर येता खोटे भाषण, ऐशा पुजाऱ्यास पुसेल कोण. सांगा तरी म्हणून हे वाईट विसरावे, पूजेने पूजासी ओळखीत जावे. अभ्यासाने पाऊल टाकावे पुढे पुढे. जैसी ज्याची भावना, त्याने तैसीच मानावी देवता मना. परीन चुकावी उपासना सत्कर्माची. मूर्ती पूजेचा अर्थ एक, आपण मूर्तीच व्हावे सम्यक. म्हणजे करावी तैसी वागणूक, अभ्यासाने जयाची मूर्ती उपासावी. तयाची चरित्र कथा वाचावी, पुढे कामेही करीत जावी. आपणही तैसी काय केले माझिया देवे, मजसी मुळीच नाही ठावे. फक्त मूर्तीच धरोनी बसावे, हे वेडेपणाचे ऐसी असावी उपासना. उपासने वाढवावे कर्तव्य गुणा, कर्तव्य पूर्तीने मोठेपणा. अंगी घ्यावा मिळवोनी, संकटे येता कार्या माझारी. चिंतने घ्यावे चरित्र अंतरी, अभ्यासाचे तेज वृत्तीवरी. वाढवावे सर्व काळ, चुकलिया संता विचारावे. पुढे कार्य करावयासी धजावे, आपल्या परी सुख देत जावे. जीवा लागी यासाठीच मूर्ती स्थापना, ठाई ठाई केली जाणा. आठवण राहावी साधकांना म्हणोनिया. पदोपदी हो पवित्र वृत्ती, म्हणून स्थळोस्थळी स्थापिली मूर्ती. वृक्ष पशु पक्षी ठरविल्या विभूती, सद्भावासाठी मनोभावे मूर्तीसी पूजावे. श्रवण कथन स्मरणादी करावे, मूर्तीप्रमाणे सत्कर्म घडावे. आपुलिया अंगे सर्व सोडोनी भिन्न भावना, हृदयी धरावी उपासना. जेणे प्रसन्नता येई मना, तेची उत्तम समजावे. मन जेथे समाधान पावे, तेथून शक्तीचे तेज घ्यावे. मग कार्यासी लागावे, सद्गुणी ऐशा सद्भावे करावे पूजन. विनम्र करोनिया देह मन, निर्मळ असावे वातावरण. ध्यान धराया देवाचे, येथे मानसिक पूजेचेच महत्व. विचार सामर्थ्य हे मूल तत्व, तेनेची पावे ईश्वरत्व. जीवा लागे प्रयत्ने, जीवासी मूळ तत्व कळावे. सर्वानुभूती आत्मरूप समजावे, ऐसेची पूजनाचे गोडवे. वर्णिले संती, संती बोलिले हरिनाम घ्यावे. हेही वाटे साधन बरवे, परी अर्थ समजोनी जपावे. तरीच सार्थक जीवांचे नाम ईश्वराची शब्दमूर्ती. मुखी नाम हाती मोक्ष म्हणती, यज्ञाहुनी थोर जपाची महती. ठाऊक हे सर्वा परी कासयासी जपावे नाम. साधा वयाचे ते कोण काम, या ध्येय ज्ञाना वाचोनी सर्व कर्म. निरर्थक कितीतरी जन नाम घेती, माळा मणी ओढीत राहती. परीक्षण ही त्यांची मती, रामीन रंगे मुखी नाम उच्चारिती. व्यवहार अधोगामी करीती, पापे करोणी शपथ घेती. देव धर्माची कसले हे नाम जपणे, स्वार्थे विश्वासघात करणे. आशा तृष्णान सोडणे, इंद्रिय विषयांची. येथे तारतम्याची पाहिजे, नाम जपी व्रतस्थ होईजे. तरी जीवास सुखाचे साजे, स्थान जीवनी. मुखी नामाचे चिंतन, हाती सेवा कार्य पूर्ण. करील चारित्र्य संपादन, तोची भक्त. नामे शक्ती येते अंगी, संकटे निवारण्याची प्रसंगी.
परी पुरुषार्थ असावा जगी तरीच फळे दुराचार सज्जन विरोध ऐसे दोष आणि ती बाध काया वाचा मने टाळिले अपराध तरीच फळे मग ते नाम मंदिरी जपावे अथवा शेती माझी घ्यावे चालता बोलताही गावे तरी तो यज्ञ मुख्य नामाचे अधिष्ठान कर्तव्य करावे संपादन हेची साधावया संत जन नाम जप सांगती जे पुरुषार्थ सोडून जपती नाम त्यासी कैसा पावेल आराम हे तो झाले आंधळे काम देवाद्वारी आमचा राम कामे करी आम्ही मागावी भाकरी होऊन फिरावे भिकारी ही भक्ती कैची रामे असुरांसी मर्दावे आम्ही पूजा पात्र अवलंबावे निर्बल होऊन शरण जावे ही भक्ती कैची भक्त म्हणजे विभक्त नव्हे एक रूपची होऊन जावे देवे लोकांचे दुःख हरावे आम्ही का करावे देव देव ऐसा जप जयाने केला तो शेवटी मूर्खची राहिला बोल देऊनिया देवाला काय होते पाप क्षाल नासी नाम घ्यावे पुढती पाप करीत जावे ऐसे कोण वदले बरवे सांगा मज ऐसी आहे ज्यांची स्थिती त्यासी नाम जपी म्हणती मी म्हणेन कलंक लाविती नामाधिकासी ते याहुनी न जपे तो पुरवला उत्तबराणी ठेवी जो भला दुःख न देईच कोणाला कोण्या प्रसंगी व्यवहार करीतसे कष्टून जोडून या उद्योगे धन सदा राहतो प्रसन्न खेडी मेडी प्रेम भावे असेल ते गरजूंना देणे कोणा उत्तम वाईट न म्हणे आपणा ऐसे सर्वांचे जाणे सुख दुःख सज्जन हेची शिकवायासाठी नाम जप सांगितला उठा उठी सदा राहणी गोमटी प्रेमळपणाची सर्वांसी प्रथम नाम दुजे चिंतन तिचे निश्चयी लावावे मन मग होऊन सत्कार्य प्रवण समाज सेवा साधावी ऐसे सत्कर्म जरी नाचरवे सद्गुण विसरोनी नामही गावे तरी ते पूर्णतेस न पावे आत्मोन्नतीच्या म्हणून संतांची वचना निरीक्षोनी ठेवावी धारणा तरीच ग्रंथी कतिल्या त्या खुणा पावती राम नामाच्या देव बोलला कामे करा निर्भय होऊनी देसी विचरा सकळ देवाचाची पसारा सेवा भाव साधा जनता ज्याला देवरूप कळली त्याचीच भक्ती देवा पावली साक्षात्कार्य वृत्ती वळली विश्वात्म भावी ते साधा या बोलिले नाम लाभावया जीवास आराम तुटावया अज्ञान भ्रम दुःख मूळ जो आपण तरुणी जगतारावे शक्तियुक्तीने विश्व भरावे नामे लोकांसी जागवावे ऐसा आदेश संतांचा संत मुकुटमणी तुकाराम त्यांनी अभंग कथिले अति सुगम मार्ग केला व्यवहार क्षम भोळ्या भाळ्या जनासाठी अत्यंत साधी गर्जली वाणी गेली वेदाधिकासी भेदुनी भ्रमची निवारिला तक्षणी अज्ञानी जड जीवांचा हजारो मुखातुनी गरजला वेदांत आम्हासीच कळला ज्याने पंढरी राज वंदिला सर्व पावला शास्त्रगुह्य म्हणे नको ब्रह्मज्ञानादी भाव आत्मस्थितीचा गौरव आम्ही भक्त तू चहूकडे देव ऐसे करी आम्हासी कोठोनी आणावी विद्वत्ता सेवेचे काम आमुच्या हाता नाम गाऊ कष्ट करिता पंढरीनाथा पावाया प्रभूने ऐकली त्यांची सेवा संकटी आला ऐकोनी धावा
त्यांच्या शब्देही लोक तरावा, ऐसा केला चमत्कार. ऐसे झाले संत अनेक, मूर्ती भक्त बहु नामधारक, जे सेवेची झाले असोनी सेवक, हनुमंता परी. सर्वची पंथांचे भक्ती प्रकार, तत्व साधता असती सार. हा आचरोणी दाविला समन्वय सुंदर, रामकृष्ण परमहंसे नाम जपोनी मूर्ती पूजिता. देवची झाले देव भजता, पूजू लागले विश्वास समजता. स्त्री पुरुष भेद विसरोनी, मूर्ती पूजा जप तप काही. तत्व साधता बाधक नाही, हे सिद्धची केले अनुभवे पाही. संत जनांनी उत्तम भाकरी करता यावी, म्हणून मुलीने मातीची करावी. तैसी अमूर्त देवाचा मार्ग दावी, मूर्ती पूजा ही देव आहे मूळचा अंतरी. त्याची साधना करावी लागे बाहेरी, ओळख पटता विचारे पुरी. भिन्नपणा राहीना, सत्कर्माचे ज्ञान झाले, सत्कर्म करणे अंगी आले. मूर्ती पूजेचे साधन संपले, साधकाचे राहिले जीवनात तैसे वागणे. देव भजता देवची होणे, देव होण्याची कारणे अनुभवोनिया. माझा देव दयावंत, पूर्वीहीन दिनांचे मनोगत. मजसी पाहिजे निष्ठावंत, तेची केले ऐसा जप चाले अंतरी. हाती व्यवस्थेची चाकरी, लागला रंग याची परी. अहोरात्री देहाला आता परोपकारची उरला. देव अंतरी बाहेरी भरला, पाहण्याची नाही दुसऱ्या कोणाला. कोणी ठाई विसरोनी गेले व्यक्तीपण, झाले कार्यरूपची आपण. ऐसे होता देवपण, अंगी आले धावोनी. नाना विरोधकांस तोंड दिले, नाना कष्ट सहन केले. शेवटी सर्वांनी ठरविले, हेची खरे मनोनी. पूर्वी मूर्तीस शृंगार करी, तैसीच मानवा श्री शृंगारी. कष्ट नसो कोणा तिळभरी, गावी माझ्या म्हणोनी. हीच खरी देवपूजा, या विण नाही मार्ग दुजा. संत देव बोलिले माझ्या, हृदया माझी येऊनी. देव जैसा जैसा आकळला, तैसा देह अहंकार मावळला. लवण कण सागरी मिळाला, सागर झाला एक तत्वे. या परी पुढची आहे पायरी, जैसी वृत्ती धरोणी चढला वरी. तैसा जीव ब्रह्म होऊनी अंतरी, अनुभव घेई आपणची. म्हणे मीच सर्व आता झालो, विश्वी विश्वाकार होऊनी ठेलो. सर्वची कार्य करू लागलो, आपणाची साठी. माझ्या विरहित कोणी नुरला, अनुरेणू माझी मीच संचला. ऐसा अनुभव येता झाला पूर्ण योगी. प्रथम पाहिली देऊळी मूर्ती, पुढे पाहिले जीवजनांप्रती. पूर्णता होता सर्वत्र व्याप्ती, आपुल्याची रूपाची. ऐसी लाभावया आनंद ठेव, पूजा वयासी मांडिला देव. द्रष्टा दृश्य दर्शन भाव, एकतत्वी दिसावया. हाची धरोणी निर्धार, केलिया नवविध पूजा प्रकार. पावेल सर्वोत्तम सार, ईश्वर भक्तीचा. एरवी कितीही पूजिली मूर्ती, तरी वाढची घेई भ्रांती. न मिळेल कदा काळी शांती, जना मनांसी. नसता वाढेल अहंकार, आमची प्रतिमा अधिक थोर. न मिटेल पंथ द्वेष साचार, व्यापक ईश्वर जाणल्या विण. म्हणून प्रतिमा धरुणीच न बसावे, पायरीने वाढत जावे. क्रियाशीलपणे विश्वी पहावे, विश्वंभरासी. सर्व लोकची आमुचा ईश्वर, सर्व गावची आमुचे मंदिर. सेवा करणे निरंतर, पूजा आमुची. प्रामाणिकपणे करणे काम,
हेची आमुचे ईश्वर नाम सर्व जीव मात्रांशी ऐक्य प्रेम धर्म हा आमुचा हाची दृढ धरिता निर्धार परमार्थ याहुनी नाही थोर किंबहुना हाची परमार्थ सार अनुभवी यांचा अंगीकारोनी या तत्वांशी एक करावे सर्व भक्तांशी लावावे पूजा या ग्राम मंदिरासी तुकड्या म्हणे इति श्री ग्राम गीता ग्रंथ गुरु शास्त्र स्वानुभव संमत पूजन स्मरण रहस्य कथित 26वाध्याय संपूर्ण सद्गुरुनाथ महाराज की जय। सर्वांना विनंती आहे आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत सहज पोहोचतील। धन्यवाद। जय गुरु।